एकाच रात्रीत 8 घरामध्ये धाडसी घरफोड्या झाल्यात. लाखोंचा ऐवज लंपास करत चोरट्यांचा शेटफळे धुमाकूळ घातलाय. शेटफळे गावामध्ये बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री 8 घरावरती डल्ला मारल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली. या धाडसी घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचे प्रचंड सावट पसरलेले आहे. 7 ते 8 जणांच्या सराईत टोळीने हा बनाव रचला असून पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवावा अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून होते. शेटफळे गावातील या चोरीच्या मालिकेत चोरट्यांनी अत्यंत सराईतपणे भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या जवानांच्या घरांनाही लक्ष केलेले आहे. तानाजी गायकवाड आणि प्रशांत गायकवाड या जवानांच्या घरांचे कडी कोयंडे कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि चांदीचे साहित्य तसेच अंदाजे 1 तोळा सोने लंपास केले. याशिवाय नवनाथ गायकवाड, नारायण गायकवाड, मोहन मोकाशी, भागवत मोकाशी, श्रीमंत मोरे आणि प्रकाश गायकवाड यांच्या घरामध्ये सुद्धा चोरी झालेली आहे. चोरी करताना कोणालाही संशय येऊ नये यासाठी चोरट्यांनी आजूबाजूच्या घरांचा दरवाजांनाही बाहेरून कड्या लावल्या होत्या. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये 7 ते 8 जणांची टोळी कैद झाली असून त्यावरून ही टोळी सराईत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने चोरीस गेलेल्या ऐवजाचा नेमका आकडा स्पष्ट झालेला नाहीये. एकाच रात्री झालेल्या या मोठ्या चोऱ्यामुळे गावातील सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी आता जोर धरते. सूर्य हॉस्पिटलची सेवा तत्परतेची, आता उपलब्ध सुविधा कॅशलेसची.